फ्रेंड्स, स्वागत आहे फुटबॉलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल पंचखाद्य लाडू किंवा गोविंद लाडू असे म्हणू शकतो। तर बघू शकता छान असं फुलांनी डेकोरेट करून घेतलेलं आहे। बघू शकता किती कलरफुल दिसत आहे सर्व। तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे सम प्रमाणामध्ये सर्व साहित्य घेतलेलं आहे। शेंगदाणे आहे, सुको खोबरं आहे, गूळ आहे, पोहे आहे, भाजकी डाळ आहे, गव्हाचं पीठ आहे, ड्रायफ्रुट्स आहे। तर हे सर्व साहित्य आपण घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत। अजिबात तुपाचा वापर करायचा नाहीये। तर सुरुवातीला आधी आपण पोहे भाजून घेणार आहोत। त्यानंतर आपण भाजकी डाळ भाजून घेणार आहोत। ते इथे भाजकी डाळ ऑलरेडी रोस्ट असते, त्याच्यामुळे जास्त वेळ लागत नाही। तर एक 2-3 सेकंद आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे ही आपण एक वाटी या प्रमाणामध्ये घेतलेले आहेत। तर हलकेसे आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपण रोस्ट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण सुकं खोबरं टाकणार आहोत। तर इथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। ते सुद्धा आपल्याला हलकसं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे एक वाटी तूप घेतलेलं आहे। पण सुरुवातीला आधी आपण गहू जे आहे, गव्हाचं पीठ जे आहे ते भाजून घेणार आहोत। इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। ते सुद्धा आपल्याला तुपामध्ये 5 ते 7 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। या प्रमाणामध्ये छानपैकी आपण असं भाजून घेणार आहोत तुपामध्ये। तर बघू शकता पीठ छान भाजून झालेलं आहे तुपामध्ये। तर या पद्धतीमध्ये आपण परतून घ्यायचं आहे। तर या प्रमाणामध्ये आपण सर्व साहित्य जे आहे ते आपण रोस्ट करून घेतलेलं आहे। तर आता आपण यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहेत। तर इथे मी बदाम आणि अक्रोड घेतलेले आहे आणि त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे थोडंसं मेल्टेड तूप आपण टाकणार आहोत, जे एक वाटी या प्रमाणामध्ये घेतलेलं आपण। पण सुरुवातीला अर्धी वाटी आणि नंतर अर्धी वाटी या प्रमाणामध्ये आपण आता लाडवांचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हलक्या हाताने प्रेस करत करत आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत। त्यामध्ये आपण सुंठ, जायफळ आणि बदामाची पावडर टाकलेली आहे 1 टेबलस्पून आणि या पद्धतीमध्ये आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। बघू शकता या पद्धतीमध्ये आपण लाडू वळवून घेणार आहोत। तर आपले लाडू छान रेडी झालेले आहेत। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।